हे सोडे आहेत. त्याला काय म्हणतात, ओली कोळंबी असते आणि हे वाळल्यानंतर हे असे तयार होतात, त्याला हे सोडे म्हणतात. तर ह्याचा आपण भात करणार आहोत. तर हे सगळ्याचा भात करणार नाही, ह्यातले मी थोडेसे सोडे घेणार आहे आणि त्याचा भात करणार आहे. नमस्कार, आज मी तुम्हाला सोडे भात कसा करायचा ते दाखवणार आहे. हे असे सोडे असतात. हे कोळंबी सुकल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण सोडे म्हणतो. ते सोडे लहान मोठे आकाराचे असतात. तर हे मीडियम आकाराचे मी घेतलेले आहेत. आणि हा पाऊण वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कोणताही घ्या, तुमच्या घरात असेल तो. तर मी आज तुम्हाला हा सोडे भात करून दाखवणार आहे. तर काय करायचं, पहिल्यांदा हे सोडे धुवून घ्यायचे आणि एक अर्धा तास आपण भिजत ठेवायचे. गरम पाणी घालते मी. ते सोडे स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण हे एक्स्ट्रा मीठ असतं लावलेलं, त्यामुळे ते मीठ निघून जातं आणि काय कचरा असेल तो एक निघून जातो. म्हणून हे सोडे आपण धुवून घ्यायचे आणि एक अर्धा तास किंवा 15 मिनटं जरी तुम्ही भिजत ठेवले तरी चालतील. आता हे मी सोडे धुवून घेते आणि एक 15 मिनटं मी भिजत ठेवते. नंतर आपण भाताला सुरुवात करूया. सोडे भिजून तयार झालेले आहेत. 15 मिनटं मी ठेवले होते सोडे भिजायला. ते सोडे भिजून झालेले. हा बटाटा एक छोटा घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो, तमालपत्र, दालचिनी आणि आलं लसूण आणि तांदूळ धुवून ठेवला होता तो घेतलेला आहे. आता आपण भात करायला सुरुवात करूया. मी कुकरमध्ये भात करून दाखवणार आहे. कुकर गरम झालेला आहे. 1 चमचा तेल घेऊया. तेल गरम झालं की जिरं घालूया आपण. तमालपत्र, कांदा घालूया. कांदा परतून झाला की टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घालायची. दालचिनी, लवंग. कांदा जास्त करपून द्यायचा नाही. तांबूस रंगावर भाजून झाला. टोमॅटो शिजले त्यात आपण त्याच्यामध्ये सोडे घालूया. भिजवलेले सोडे घालायचे. बटाटा घालायचा. सोडे आणि बटाटे आपण परतून घेऊ. तर मसाले घालूया आपण. हळद, लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं. अर्धा चमचा मी बिर्याणी मसाला घालते. तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला घालू शकता किंवा लाल तिखट कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. पुन्हा एकदा आपण हे परतून घेऊ. त्याच्यानंतर आपण जो तांदूळ भिजवलाय तो घालूया. तांदूळ घातल्यानंतर पुन्हा आपण सगळं परतून घ्यायचा. तिखट आपल्याला किती कमी जास्त हवंय, तिखट तुम्हाला किती खायला आवडतं त्याप्रमाणे घालायचं. 1 मिनिट तरी जरा परतून घ्यायचं तांदूळ आणि मसाला. जेवढं तांदूळ घेतले त्याच्या डबल पाणी घालायचं. जर जुना तांदूळ असला तर जेवढं तुम्ही तांदूळ घेतले त्याच्या डबल पाणी घालायचं आणि पाणी गरमच घालायचं. आता मीठ घालूया. आणि 1-2 शिट्टी कुकरला द्यायची. कुकर भात तयार. आता आपण उघडून बघूया.
भात तयार आहे, वरून कोथिंबीर घालायची. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.